भाई लोग, we going to beach. Cut cut. मला पण करायच्या. नमस्कार मैत्रिणींनो, ऐकलेत ना माझ्या व्हिडिओची स्टार्टिंग आज बितूनी केलेली आहे आणि मस्तपैकी एकदम तडके फडकेदार असं स्टार्टिंग केलेले आहे. मस्तपैकी समुद्रावरती मज्जा वगैरे केलेली आहे. आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत, बरेचसे फोटो वगैरे काढलेले आहेत. शूट काही जास्त केले नाही आहे मी. आम्ही सगळेजण गेलो होतो. मस्तपैकी आमचं लंच वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही ना टेकडीवरचा गणपती आहे दापोलीमध्ये, तिकडे गेलेलो आणि अक्षरशः आम्ही टेकडी चढलेलो आहोत असं. आणि ते मी ना ॲक्च्युली टेकडी चढत असताना मला फोटोशूट करता आलं नाही. आणि ह्या खडकाळ म्हणजे ना तो मंदिर आहे ना थोडासा असा खडकाळ, ज्याला काय बोलतात, हे कातळचा जेवढा कातळाचा एरिया असतो ना त्याच्यावरती हे गणपतीचं मंदिर असं बसलेलं आहे. पण सगळं त्याला ते डोंगर फोडून नंतर वरच्या साईडला असं छान असं त्याची स्थापना झालेली आहे. आणि हे स्वयंभू मंदिर आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर ना आजूबाजूला पहिला ना मस्तपैकी छान असे दुकानं वगैरे लागलेली होती. त्यामध्ये सगळे म्हणजे कोकणी पदार्थ, पोहे, कोकम, आगळ, परत आंबापोळी, फणसाचे गर वगैरे असतात ना ते सगळे इथे स्टॉलला लागलेले होते. भरपूर प्रकारचे लाडू वगैरे होते. असं भरपूर या स्टॉलवरती. परत सिरप होते, म्हणजे ज्याचं आपण ज्यूस वगैरे बनवतो ना ते सगळे सिरप वगैरे होते. आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त छान आणि असं ओपन होता आणि समोर दिसतोय तो असं मंदिर आहे. आम्ही जरासं आतमध्ये आल्याच्या नंतर इथे ही एंट्री आहे, एक ह्या साईडनी एंट्री आहे आणि एक जो पुढच्या रस्त्याने म्हणजे दोन एंट्री आहेत, एक पुढच्या रस्त्याने एक मागच्या रस्त्याने. आम्ही मागच्या रस्त्याने आलो कारण का पुढच्या रस्त्याने ना रस्त्याचं काम चालू होतं. म्हणजे जो मेन जिथपर्यंत गाडी जाते ना तिथे रस्त्याचं काम चालू होतं. आणि इथे दिलेलं आहे की गणपतीने ज्या टायमाला गणपती इथे स्थापना झाली तेव्हा पहिला पाऊल जो टाकलेला होता गणपतीनं तो या मंदिराच्या मागच्या बाजूला होता. तो आम्ही बघायला गेलोच नाही कारण का ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला होता. परत तो पाठीमागे जाऊन बघायचं म्हणजे आम्हाला ना उशीर झाला असता. इथे पहिलाच ना इथे शंकराची पिंडी आहे, त्याचं दर्शन वगैरे छान घेतलेलं आहे. इथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन मला शूट वगैरे करायला मिळालं. त्याच्यानंतर ना इथे मी बाहेरचा परिसर दाखवते आणि गणपती उत्सव, मागे गणपती उत्सव करतात ह्या मंदिरामध्ये ना, त्याच्यासाठी ना इथे छान असं मंडप वगैरे घातलेलं होतं जेणेकरून ना इथे ॲक्च्युली उत्सवाची तयारी चाललेली होती. आणि हा आहे ज्या शिड्या दिसतात तिथे गणपतीच्या आतमध्ये गाभारा आहे. पण इथे दोन साईडला ना हत्ती असे लावलेले आहेत, त्याच्यावरती लहान मुलं वगैरे मस्तपैकी खेळू शकतात. आणि भरपूर म्हणजे ते आम्ही दर्शन करून आल्याच्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन झाल्याच्यानंतर ते बघितलं तर खरंच त्याच्यावरती लहान मुलं वगैरे खेळत होते. तर इथे बघा हे पूर्ण मंडप आहे ना सजवून घेतलेला आहे मागे गणपतीचं उत्सवासाठी. त्याच्यानंतर मी आतमध्ये गेल्याच्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे केलेलं आहे. आणि भटजींना पहिला विचारलं की मला गणपतीचं म्हणजे व्हिडिओ वगैरे करायचं तर मला करायला मिळेल का. त्यांनी मला परमिशन दिली, पण त्यांनी सांगितलं तुम्हाला गाभाऱ्याच्या बाहेर जाऊन मग तुम्ही आतमध्ये असं शूट करू शकता. त्यामुळे ना मी इथे दारामध्ये उभी होते आणि तिकडनं मी हे झूम करून शूट केलेलं आहे. पण काय दर्शनाला लोक वगैरे येतात ना त्याच्यामुळे ना मला खूप कमी शूट करायला मिळालं. मध्ये ती लोक येत असल्यामुळे मला जास्त व्यवस्थित शूट करायला मिळालं नाही. बंद झालं गेट. निघालो, गणपती बाप्पाचे मस्त दर्शन वगैरे केलं. आणि इथे ना लाईट हाऊस आहे. पण काय झालं, लाईट हाऊस बरोबर ना 5:30 वाजता गेट बंद. तर आम्हाला त्यामुळे ना हे आतमध्ये जायला मिळालं नाही. काय नाही, ते वरून ना ॲक्च्युली हे ते वरती जातात त्या स्तंभामध्ये, आतमध्ये वरपर्यंत जातात आणि तिथून ना हे सूर्यास्त जे होतं आहे ना त्याचं म्हणजे शूटिंग वगैरे करतात किंवा ते बघतात की छान असं सूर्य मावळतं आहे ना त्याचं शूट वगैरे करतात. असंच काहीतरी असतं आणि त्याचं सीन वगैरे जे बघायचं तुम्हाला बघू शकता. त्याच्यासाठी हे खास असं त्या लाईट हाऊसमध्ये संध्याकाळचं जाऊन असं सूर्यास्त वगैरे बघतात. तर इथे मी तेच तुम्हाला इथे आजूबाजूचा परिसर दाखवते. आणि गेट लिटरली बंद. आम्हाला ते आतमध्ये आम्ही रिक्वेस्ट केलो, आम्ही लांबून आलेलो आहोत म्हणून, पण नाही, त्यांनी आम्हाला घेतलीच नाही. मग आम्ही समोरच्या टेकडीवरती गेलेलो. एकदम समोरच आहे, जसं लाईट हाऊस आहे ना ते एकदम समोरच्या साईडला अशी
अशी ही ना पूर्ण असं डोंगर आहे आणि त्याच्यावर हा समुद्र आहे, खाली जे दिसते पूर्ण समुद्र आहे आणि मस्त इथे सूर्यास्त होत होतं. इतकं सीन छान वाटत होतं ना, मस्त खरंच खूप. आम्ही इथे पण फोटो वगैरे काढलेले आहेत, बरेच फोटो. म्हणजे बोलतात ना, फिरायला गेलं की फोटो आहे की फोटो, बस तेच चाललं होतं. तिथे फोटोशूट वगैरे केलं. त्याच्यानंतर बघा मी हे ब्रिज दाखवते, हा पण पूर्ण समुद्राचं पाणी आहे, जो एक नदीचा प्रवाह त्याचा झालेला आहे. आणि ह्या साईडला ना मासेमारी म्हणजे कोळी लोकांची वस्ती आहे. दापोलीमध्ये जे माहिती नाही ती लोकं, म्हणजे आम्ही काही विचारलं वगैरे नाही, पण सगळ्यांच्या बोटी वगैरे आणि तिकडची जी भाषा वगैरे होती ना, ती थोडीशी अशी कोळी टाईप वगैरे होती. आणि भरपूर मच्छीमारीचे जे लोकं आहेत ना, मच्छी मारणारे, ती लोकंच तिथे आम्हाला भरपूर दिसलेले. त्याच्यामुळे मी तेच थोडंसं शूट करून घेतलं. आणि बघा फक्त ताई, मी आणि मनोरच आम्ही ह्या दर्शनासाठी वगैरे गेलेलो. आणि म्हणजे आम्हालाच हौस होती म्हणून आम्हीच गेलो. हा बाकी टेकडीचाच सगळे गणपती आहे ना? झोपले होते. त्याच्यानंतर थोडंसं आम्ही त्याच्यात एका दिसत नाही आहे. म्हणजे असं घरगुतीच हॉटेल टाईप होतं, तिथे चहा वगैरे घेतला आणि परत आम्ही आलो आहोत. ताई, मी आणि मनोहरच आम्ही तिघंच फिरत होतो, त्यामुळे आम्हीच तिघं हे सगळे देवदर्शन वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. आणि ह्या महालक्ष्मीच्या मंदिराला 350 वर्ष झालेले आहेत. तर हे मस्तपैकी ह्याचं पण आम्ही जेव्हा पण इथे जातो ना बघा, ह्या पण मंदिरामध्ये आलो, इथे पण मस्तपैकी आरती चालू होती. तर इथे पण आम्ही छान मस्तपैकी इथे लक्ष्मी मातेचं मंदिर, आणि ही स्वयंभू म्हणजे मंदिर आहे. इथे मूर्ती वगैरे नाही आहे. म्हणजे लक्ष्मीची ही जी फोटो आहे ना, ह्या लक्ष्मी, ही जी महालक्ष्मी आहे ना, ती स्वयंभू इथे दगडाच्या स्वरूपामध्ये हे झालेली आहे, स्वयंभू झालेली आहे. तर इथे आम्ही मस्तपैकी ही ओटी वगैरे, ती ओटी वगैरे भरली आणि आम्ही रूमवरती आलो. केलंय केलंय केलंय. अक्षय बनवतोय खास, है ना अक्षय? काय अक्षय बनवतोय? फक्त प्लेटीच्या समोर बसलाय तर लगेच तो बनवतोय. अक्षय बनवतोय. अक्षय बनव, तिथे काहीतरी हात असा. अक्षय बनवतोय. अक्षय बनवतोय. अक्षय बनवतोय, सगळ्यांना बनवतोय अक्षय. हे काय ह्याच्यामध्ये काय आता? हे सब ये रस्ते के लिए बना रहा है. दिसतंय का मी काय करतो? आणि या दोन ताई ज्या अजूनपर्यंत आम्हाला, हो इकडे बघावं जरा, जेवणाचा स्वाद घेत होता. आणि आज ह्या ताई बनवत आहेत चिकन. ह्याचा पुढचा प्रोसिजर ह्याच ताई करणार आहे. नाही नाही नाही, मी काहीच करणार नाहीये. का थकला? नाही थकलं नाही, घरी करत असतो. चिका उचल जरा, हे ठेव. चिक्का हो, तिकडे वाटण आहे. नेलं. चला काय घ्यायचंय? हे चिकन नाही ते नाही, ते अक्षय दादा काय करणार. चला मग काय घ्यायचंय? काय नाही. टोप. हे चलो रुकवत घेऊन चला. कोण टीव्ही बघतंय? इथे टोपाला मस्तपैकी बघा हे राख लावून घेतलेली आहे. आणि ही चूल पण आमची तयार झालेली आहे. केवढी मोठी चूल, त्याच्यामध्ये आता हा टोप बसणार आहेत. आणि हे दादा आम्हाला मदत करतायत. चला. कुक हुक. हा ठेव, पाठून ठेवलं चालेल. नाही येत हातावरती जाळ. जरा आधी व्यवस्थित बघते का बघा. नाही जरा जवळ घ्यायला लागेल मला वाटतं चिरा. ते हालताना ना, काढ टोप काढ. ते खडका आणि हा ह्या साईडचा पण. बस हा बस. पुढे जाळ खूप लागतो, तुम्हाला फोडणीनं पाठवून द्यावं लागेल. नाही आपला पाचचा चिरा नाही होणार पुढे. पाच झाला बसला त्याच्यावर. नाही बसण्याचा प्रश्न नाही. टाक तेल टाक अजून, मला वाटतं. ही लागते ना, नाही तर मग ते जाम होणार. बस. आग साईडला जायला पण वाट लागते. अच्छा ओके, मी त्या साईडला जाऊ. राखण करायची.
हे जाळ खूप पाठी जा हिला बोलली ना ती लवंग सारखा लवंग आपण जेव्हा बस पकडली तेव्हा नाही लवंगचा स्मेल आहे तुला बोलली ही बोली दालचिनी आहे आणि नंतर मग कांदा घातलेला आहे. किती कन्फ्युजन झालंय बघा इथे की लवंग घातलेलं आहे की दालचिनीचं पान घातलंय. थोडा लाल छान. आता याला मस्तपैकी पाणी याचं पूर्ण निघून जाऊ दे कांद्याचं आणि मग उगाचच शायनिंग मारायला ह्याने पळी हातात घेतली. उगाचच शायनिंग सगळेजण हात लावतात सगळेजण. प्रत्येक तेल पाहिजे हे आता ती एवढंच फक्त कांदा अरे टाक हा बस. कांदा लवकर नरम होण्यासाठी थोडंसं तिने मीठ घातलेलं आहे. आजूबाजूचं वातावरण तर बघा काळकिट्ट. हे बघ ह्यांची घाई बघ ना. काळकुट्ट बाजूला. शरी दालचिनी ही बघितलं दालचिनी आणि हा घेऊन जाणार आहे घरी आता ही दालचिनी. टाक दालचिनी टाक. बिर्याणीत टाकतो जरा दालचिनी. अति सुकवतोय तो आता दालचिनी ती. मम्मी म्हणूनच आम्ही ना तुझ्या बाजूला पोहोचत नाही. हे बघा फ्रेंड्स आम्ही शांतपणेच बसलो होतो. तिची मम्मी आहे ना पाठीमागे येऊन मम्मी आहे ना मग कशी जोर जोरात झोका घेते. हिला असं करायचं होतं. आगावगिरी आणि करते. आम्हाला आगावपणा म्हणून आम्ही शांतपणे तिला बोललो की मम्मी तुझे हे करते ते फार चुकीचं आहे उठ इथून. ती रानात गावात तंतर करत गेली आणि तिथे जाऊन मोठ्याने झोका घेते मोठ्याने. झोका तोडूनच राहणार ती आता. खरंच ते उंच माझा झोका तिने सिरियस घेतलंय. तिला बापरे ती झोका तिचा उंच करते. झोका उंच करते. बापरे. चला तुमचं कुठपर्यंत आलं ताई. ओ ताई तुमचं कुठपर्यंत आलं. ताई दिसत नाही धुक्यात. दुरात धुरंदर केलं ना सगळं तिने. चला मसाला टाका. मसाले नाही टाकत आहेस मग ते ठेव तिथे बाजूला. हा सगळी टाकू पायाखाली बघ पूर्ण टाक. हा एवढंच आहे. हलवते हळद बघ थोडी. मस्तपैकी चिकनच्या रश्श्यामध्ये ना एक मसाले पडतायत. तिखट नाही आहे ना जास्त. दिसतोय तिखट. दादा हा घरगुती मसाला आहे घरात बनवलेला आहे. कसा किलो देता. किलो असं नाही घरात वापरण्यासाठी फक्त. अच्छा आम्हाला दिसेल ते आम्ही मागणार. हा कारण काय आमच्याकडे मुंबईला काही घरगुती मसाले बिसाले काही मिळत नाही ना. सगळे जमा करत असतो आम्ही. तुम्ही भाजीला जो वापरतो तोच आहे ना हा रेग्युलर वाला. मग नाही तिखट तो. हे खातोय ना कोलंबी वगैरे खातो. हा मग तिखट नाही आहे हा जास्त. चालेल मसाले पडले सगळे. हा आता वाटण घालायचं आहे. पहिला हा चांगला मस्त की नरम होऊ दे. आणि बघा जाळ किती मस्त झणझणीत झालेला आहे. झणझणीत जाळ. गिरेगा देखो वाटण गिर गया. टाकू अजून. हा टाक थोडस. गोष्ट नाही चालतंय. उद्या मसाला फक्त मसाला आहे ना. अजून टाकलं कुठे. मटन टाकलं चिकन नाही टाकलंय ना. आता ह्याला चांगलं मस्त पैकी ना त्याचं तेल सुटू दे. हा चिकन असं ना हे टाकून. हो ठीक आहे याचं तेल सुटू दे आणि मग टाक. नंतर वाटण टाका थोडं मग घट्ट. अभी इसमें चिकन पडेगा. नाही ते हे करायला लागेल. हा तिला ढकलायला लागेल ना त्याच्यात. नाही पकडून चांगलं आयुष अक्षय पूर्ण असं हा गरगर फिरव. कपडा मस्त आल्या निकारी. मस्त याला तर मस्त छान तरी सुटायला. हा हा बघा फक्त हात लावायला आला इथे फक्त. आणि पळी फिरवत पण नाही पळी. हा
काय एवढंच पळी फिरवतोय गरकन. आता ही आली, आता बघा ही पण आली. हा हात लावतायत, हात लावतायत, हात लावतायत. टोप सरकायला नको ताई, नाही सरकला. बोलायला नको एकटीने मी केलं हात लावून ठेवला. मस्त वाटते ग. झाले पण छान ग. ना मसाला चाट, हा ना? तिखट मसाला पाहिजे अजून. काय का तुला बोल ना मी. हे हा त्याची गरम मसाल्याचं मस्त वाटतंय. स्मेल पण छान येते. परत गेलं तिखट मसाला काय केलंस तू? काय नाही केलं मी, काहीच केलं नाही. तरी आली बाई तरी बंद. ऍक्च्युली आपल्याला मसाला छान निखाऱ्यावरती आम्ही रात्रभर ठेवणार आहे उरलेलं सगळं आणि मस्त त्याची सागोती करणार आता. ग्लास कुठे वरती आहेत का काचीचे लागणार आहे घेऊन ये. किर्र एकदम किर्र आवाज येते, किरकिर किर रात किड्यांची. आता मी तुम्हाला एका सिक्रेट प्लेसवर नेणार आहे, तर फॉलो मी. चालू आहे का तुझा? हो नाही ना, हे बघ ये इथे, गपचूप या गपचूप. आणि समथिंग इज हिअर. पान धुवायला, पान धुवायला. अरे टर झालं टर. ओय कमी कर पाणी, फाटेल ते पान. आणि असा घ्या, हा असं असं उभा नको घेऊस हात. आणि हा माणूस पान धुतोय. ज्या माणसाने स्वतःचा कधी घरात आंग नाही धुतला आणि तो इथं आता पान धुतोय. आजचा फुल ब्लॉग अक्षय वरती आहे. अक्षय बोलले तर आमचे जावाई हा बाबू इकडे स्वतःचा कधी ताट नाही धुतला या माणसाने, आणि हा इकडे बघा. बघा, आणि हे दिखावा दिखावा. बार्बिक्यू काय करणार ग? काय माहिती बार्बिक्यू सारखंच काय. अक्षय काय करणार आहेत? बघा डबा आता बघा, डबा तुम्ही आता डबा. जस्ट गाईज वेट अँड वॉच. तुम्हाला काय काळोख हा माणूस काळोखात दिसत नाही आहे. हा आमचा आतंकवादी आहे. निनी आहे ना. कर ही माझी बघा 3 नंबर बहीण. हा दिसली दिसली दिसली. ती फक्त आता लांबून, ती मँगलोरला असते आणि लांबून ती आता फक्त बघते. तिला व्हिडिओ कॉल केलाय. आम्ही तिघी पण बहिणी होत्या, ही ताई, मी आणि बारकी बहीण आणि ही 3 नंबर. भरपूर आहेत पानं आपल्याकडे. ती फक्त मीच आहे आमच्यामध्ये. चिकन दाखव, चिकन चुलीवरती चिकन बनतोय. हे बघ ते नसतं यायचं, पाठीमागे पण दिसतंय background. ही काहीतरी हे काय करते छकुल्या. फोटो काढते. हो माय गॉड. ते थांबा, तुम्हाला मी दाखवते. हे बघा आता हे सगळं पानामध्ये काय करणार अक्षय, बांधणार पानामध्ये. ही अक्षयची रेसिपी आहे. मी तुम्हाला बोलली ना आज काय तो करणार, सगळं अक्षय करणार आहे. अक्षय खालतून फाटेला पान. डबल कर खाली, पण डबल लाव. चांगली पाण्याची खाली टाका. मस्त स्मेल येईल. टाकायचं तेजपत्ता. अरे छान स्मेल येईल त्याला, ते खूप लागणार नाही असं. ए धनिया मार थोडासा. हम लोग के पास धनिया नहीं है, नहीं तो धनिया है और मारो मारो फेंक के मारो धनिया को. है बघ असं 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 धनिया. अरे दाखव तरी आम्हाला. कुत्र्यासारखा आवाज काढते बघा. हा हिची टॅलेंट बघा, कुत्रेगिरी आणि कॅट वॉक करते मांजरीचा आणि कुत्रेगिरीचा. तू बोलीस ना आजारी कुत्र्याचा आवाज काढला ना. आजारी कुत्र्याचा आवाज काढला नाही. अजून कसला आवाज हवाय तुला सांग. आता काहीतरी गंजलेल्या दरवाजाचा आवाज काढते ती. मी कधी बघितलाच नाही ना. कोणाचा आवाज काढतेस तू? कधी काढतेस ना. रात्रीचा मोर जागा झाला आमचा.
मोर नाही हे मांजर आहे. मांजर नाही, मांजर सांगू का? ही आमची मैना आहे पण बघा मैना सगळ्यांना ती मिमिक्री करते आधी एक आवाज काढ सांगू सांग. सांगा कसला? तुझ्या आईची आवाज काढ. आवाज काढते नाही, हिच्याच अक्षय नवऱ्याचा गावात मला येणारच नाही. हं. त्याच्यासाठी बास जरा कमी पडतोय मला. जरा उंच नाही माझा घसा म्हणून. अक्षयला आवाज काढायचा अक्षयचा अक्षयचा आवाज काढ अक्षय आवाज काढ तुझा. अक्षयचा आवाज काढ अक्षयचा आवाज काढ, आवाज काढ. इज्जत मध्ये खाली वाकून राहायचा माझ्यासोबत, कळलं ना? खालीच वागतो तो आवाज कमी करून बोलायचं माझ्याशी. चला. हा सिद्धी मी नीटच बोलतो तुझ्याशी. हो आय लव्ह यू असं बोलतो अक्षय. हाईट कमी असल्यामुळे ना नवऱ्याला शेवटी खालीच वागायला लागतं ना हा एक नंबर भाई दिसते पण फिरव मस्त आला रे सुगंध एकदम असं लिटरली असं वाटतं हा ते स्मोक नाही गावची ठिकाणी चिकन हा मस्त जसं गावचं चिकन बनतं ना एकदम तसं स्मेल येतो एक मस्त नंबर जबराट दिसतोय. जबराट जगात भारी आहे. आणि हे आमचं ते झालंय का आपलं झालं छोकल्या इकडे जरा लाईट दाखव छोकल्या छोकल्या हा हे आमचं होतं अजून बनतंय आणि हे झालंय पण इथे आम्ही मस्तपैकी फिरून आल्याच्या नंतर ह्या लोकांनी सगळा जेवणाचा बेत आहे ना सगळा म्हणजे फक्त चिकनच चुलीवरती बनवायचं हे ठरवून घेतलं होतं आणि आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला सरप्राईज दिलं की आम्ही आज चिकन बनवणार आहोत ते पण चुलीवरती मग ताईने आणि मी काहीच केलेलं नाही बाकी सगळ्या ह्या लोकांनी चिकन वगैरे बनवण्याचं काम केलेलं आहे तर मस्तपैकी आजचा दिवस खूप एन्जॉय केला खूप मस्ती केली आणि चिकन तर एक नंबर झालं होतं चुलीवरती तर चला ह्याच्या पुढचा ब्लॉग बघायचा असेल तर पुढे कंटिन्यू करूया उद्या परत भेटूया बाय